आरजे ऍडी सोबत ओनली ऑन बिग FM. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत गिरीश ओकसर. तुम्हाला माहितीये पुण्यात बालकरंडक होतंय. बाल कला ही जी आहे ही सगळ्यांपर्यंत पोहोचावी, हे एक व्यासपीठ आहे, हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी आपण बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर बालनाट्यामधून वर आलेले अतुल परचुरे एक संवेदनशील कलाकार, त्यामुळे PICC कडून आणि आपल्या सर्वांकडून ही स्पर्धारूपी मानवंदना त्यांच्यासाठी असेल. गिरीश सर, बालकलाकारांमध्ये कोणते 3 गुण असायला हवे ज्यामुळे ते पुढे जाऊन अजून छान करू शकतील किंवा शिकायला त्यांना काहीही प्रॉब्लेम होणार नाही, ते अजून ऍक्सेप्टन्स वाढवत जातील? बालकलाकाराच्या जागी कुठले काही गुण नाही लागत. त्याचं वय बाल आहे, तर त्यांनी त्या स्पर्धेत किंवा त्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा त्या बालनाटकात काम करावं असं काही नसतं. सगळी मुलं गुणी असतात असं माझं मत आहे. हा प्रश्नाचं उत्तर मी वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू देईन. बालकलाकार घडवणारे जे गुरु असतात त्यांच्याच ठिकाणी मात्र बरेचसे गुण लागतात. एक पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स. मुलांकडनं काहीतरी करून घेणं, मुलांना शिकवणं ही खूप संयमाचं, धीराचं काम आहे. लवकर चिडून चालत नाही. त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने त्यांना कळेल अशा प्रकारे त्यांना समजावून सांगावं लागतं. खूप प्रेमळ असावं लागतं हे बालनाट्यांचे शिक्षक, कारण प्रेमळ नसलं तर मुलं तुमचा राग करायला लागतील. आणि मुलं ते तोंडावर दाखवत नाहीत, पण त्यांच्या जेस्चरमधून, त्यांच्या एकंदर वागणूक ते कळतं. मोठी माणसं सहन करतील, लहान मुलं नाही सहन करत. सो ती ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला नीट पार पाडायची असेल तर या 2-3 गोष्टी याच्यापेक्षाही जास्त खरं तर मानसशास्त्रज्ञ सांगू शकते की मुलांना हँडल करणं किंवा मुलांची एखादी गोष्ट करून घेणं यासाठी काय गोष्टी लागतात त्या खरं तर प्रत्येकच पालकाला आपल्या मुलांमुळे माहीत असतात. खरं तर त्या सगळ्या गोष्टी बालकलाकार घडवणाऱ्यांमुळे असल्या पाहिजेत असं मला वाटतं. बालकलाकारांमध्ये काही गुण लागत नाहीत. त्यांनी बाल असणं हे आवश्यक आहे आणि ते असलं तरी त्यात तो जाऊ शकतो. ऍडी तुमच्यासोबत धनबाद हलके तो देखो.